चंद्रपुरात किती सभा घेतल्या तरी विजय हा धानोरकरांचाच होणार असं वक्तव्य राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले होते। त्यावर चंद्रपूर महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला। राऊत हे नेहमी उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करतात। त्यांना विदर्भातील जनतेचा राग आहे म्हणून ते असे बोलत असतात। कोरोना काळात सुद्धा त्यांनी पाप केलं, त्यांना कोरोना झाला असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं। पण त्यांच्या वक्तव्याला आम्ही व तुम्ही पण गंभीरपणे घेऊ नका। त्यांची पत्रकार परिषद असली की आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवत पुन्हा ते नवं ज्ञान देणार, मात्र ते ज्ञान मनात रुजवू नका असं मनात ठेवत चला। वर्ष 2014ला पंतप्रधान मोदी चंद्रपुरात आले होते। त्यावेळी भाजप उमेदवार हंसराज हे जिंकले होते, मात्र 2019ला ते न आल्याने उमेदवार पडले। आता या वर्षीय निवडणूक रणसंग्रामात पहिली सभा मोदी यांची होत आहे। त्यावर मुनगंटीवार म्हणाले की मी त्यांचा काही विचार केला नाही, मात्र हे ऐकून मला आता 2 वाघांची शक्ती मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी 7 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता दिली। शेळ्या हाकणं हे काय असतं ते मुंबईवरून बसून अशा पद्धतीचे दिवे लावण्याचा प्रकार ते कसं म्हणतील की मी जिंकेल। त्यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या मतदारांबद्दल त्यांचा राग आहे, त्यांना संधी मिळत नव्हती आणि म्हणून विदर्भावर त्यांचा प्रचंड राग असेल असे वक्तव्य करतात। याकडे गंभीरतेने येऊ नये। कोविडमध्ये म्हणाले की पाप केल्याने कोरोना होतो, किती मोठा अपमान या महाराष्ट्राच्या जनतेचा केला। कधी म्हणतात हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी आहे, हे जसे काही डिक्शनरी निर्माण करणारे निर्माते आहे। कधी म्हणतात की डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर हुशार असतात। आता याच्यावरून ते काय बोलतील तुम्ही गंभीरपणे घेऊ नका। जेव्हा ते पत्रकार परिषद घेतात तेव्हा चेहऱ्यावर हास्य आणा, आनंद ठेवा की आपल्याला नवीन काहीतरी जे ज्ञान आपल्याला मेंदूत घुसवायचं नाही ते ज्ञान देण्याचा हे प्रयत्न करताय। हे मला काही लक्षात नाही आलं, तुम्ही लक्षात आणून दिलं आता अजून हिंमत वाढते। आता तुमच्या या वाक्यावरून माझ्यामध्ये 2 वाघाची शक्ती आली आणि तुमच्या या शब्दाला देवानी तथास्ती म्हणावं एवढेच मी ईश्वर चरणी आणि जनतेच्या चरणी प्रार्थना करतो।